सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हर्ष आणि अरबाज ही जोडी मधाच्या आतमध्ये. 3 षटकांची मॅच. पहिला चेंडू इथे मात्र चांगल्या पद्धतीनं मधाच्या आतमध्ये हाताळलाय आणि तत्पूर्वी एक धाव फलकावरती जोडली जाते. भावेश आणि त्याच्या सोबतीनं आता मात्र नक्कीच समोर हर्ष आणि अरबाज ही जोडी आहे. भावेशवरती जबाबदारी आहे, मागील मॅचचा हिरो, ज्याने धुवाधार बॅटिंग केली होती आणि आता सध्याच्या घडीला आपण ॲज अ बॉलर त्याला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्विंग या मिस आणि इथे मात्र हा चेंडू आलाय डॉट. चला मॅच देखील सुरू आहे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण परिवर्तन करूयात. हॅलो 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 हॅलो. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु सर्व कार्य सुश्रुता. कंद्राला वंदन करून शिवछत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन आज या स्पर्धेला आपण सुरुवात करतो आहोत. मी निलेश गायकर, कॉमेंटेटर आपण पाहत आहोत. नक्कीच आज पाहायला गेलं तर एक भव्य दिव्य आयोजन निर्मलाताई क्रीडांगण पिसे इथे आपण पाहत आहोत. तर मॅन बिगिट करण्याचा प्रयत्न, डाऊन दी बॉल क्षेत्राशी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. उत्कृष्ट जाईल, फलंदाज फेल. सामना जरूर चौकार आल्यानंतर सिंगल आणि एक महत्वाची विकेट. अनुज मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. डावखुरा फलंदाज, चांगली गोलंदाजी आमने संघाच्या माध्यमातून केली जाते. गोलंदाज भावेशच्या माध्यमातून कोंढेरी एंड करून गोलंदाजी करत असताना भव्य दिव्य आयोजन कोंढेरी स्पोर्ट कोंढेरीच्या माध्यमातून केले गेले आहे. दरम्यान पुन्हा गेट करण्याचा प्रयत्न, डावखुऱ्याचा फलंदाज डाऊन दी बॉल क्षेत्राशी पोहोचण्याचा प्रयत्न करे. उत्कृष्ट झेल, फलंदाज फेल. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला ऋषीच्या माध्यमातून. डोल्याचे पारणे फेडणारा हा आपण झेल पाहिला. लागोपाठचा दुसरा धक्का लागताना पाहतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते 6 आकड्यावरती. 2 विकेट जरूर बाद झालेत. सलामीला आलेला हार सुद्धा बाद झाला आणि आरज सुद्धा बाद झाला आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. सचिन चांगली फलंदाजी मात्र इथून येणाऱ्या 2 षटकामध्ये करावी लागेल, कारण का 3 षटकांचा सामना आहे. जसं पाहायला गेलं तरी या विकेटवरती जास्तीत जास्त धावा मात्र नेहमी बनत असतात. त्याच अनुषंगाने कुठेतरी उर्वरित 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील.
पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. अगदी पाहायला गेला तर चेंडू वेगाने बीट करण्याचा प्रयत्न करतोय. बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू छोटे सांगता. दुसरा षटक गोलंदाजीवरती मार्गस्थ असताना मंथनला आपण पाहतोय अमने संघाच्या माध्यमातून. कल्याण विभागातील एक बिगेस्ट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते कोंढेरीकरांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा नक्कीच हिरामनजी खरकर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. सलग 6 दिवस त्यांच्या माध्यमातून पंचगिरी पाहायला मिळेल. या पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल पिंपलास विपक्ष हिंबवली या दोन संघांदरम्यान. वाईट अतिरिक्त आपण धाव पाहायला गेलो तर धाव संख्या पुढे जाताना 7 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी अमने संघाच्या माध्यमातून आतापर्यंत राहिली आहे. या विभागामधील एक चांगला संघ त्यांच्या फायदा करत असताना सापे संघाला पाहतोय. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने करण्याचा प्रयत्न. वाव, काय अंपायर पाहायला मिळतात. हिरामनजी करकर डान्सिंग अंपायर. एक अनोख्या पद्धतीने मात्र वाईट लागोपाठचे 2 वाईट आपल्याला पाहायला मिळतात. कुठेतरी दबाव प्रेशर अमने संघावरती निर्माण झालाय की काय अशा पद्धतीची गोलंदाजी मंथनच्या माध्यमातून केली जाते. उर्वरित षटक जरूर असेल आणि त्या षटकामध्ये सुद्धा अशा प्रकारची गोलंदाजी होईल का. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यू मिस, आय विल डेफिनेटली इट. फर्निचर दिस टाइम बॅक टू डगआउट. नक्कीच 2 वाईड आल्यानंतर महत्वाची विकेट जरूर प्राप्त केली गोलंदाज मंथनच्या माध्यमातून. कमबॅक करावं लागेल सापे संघाला. जरूर नौके खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. कल्ली रिझन मध्ये कुठेतरी झेल सोपा सोडला गेला. त्यासोबत दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. रनआउटची संधी निर्माण झाली आहे. फलंदाज होईल. नक्कीच ॲक्शन रिप्लाय मध्ये पाहू शकता कशा प्रकारे फलंदाज बाद झालाय. चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते अमने संघाच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेचं उद्घाटन 16 पाहुण्यांच्या माध्यमातून तयार झाला आणि त्यानंतर या स्पर्धेचा एक सिद्धांत पाहायला मिळतो. आपण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू ते सांगता कुठेतरी बॅकफुटला पाहायला मिळतोय सापे संघ. ज्या पद्धतीने मंथनने जरूर या षटकामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केल्या परंतु आपल्या गोलंदाजीवरती चौकार षटकार मात्र मारू दिले जात नाहीये. हीच तर खरी गोलंदाजाची ओळख असते. जरूर एक्स्ट्रा स्वरूपात धावा दिल्या पण लाईन लेंथ मध्ये गोलंदाज ज्यावेळी गोलंदाजी करत असतो त्यावेळी मात्र विकेट जास्तीत जास्त प्राप्त होत असतात.
पुन्हा एकदा चेंडू करण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता. त्याच अनुषंगाने 38 सर्कलमध्ये अरविंदच्या माध्यमातून चेंडूला अडवलं तत्पर मिळालेली एक धाव. एका धावेने मात्र संख्या जाऊन पोहोचते. अर्थातच दुहेरी अंकामध्ये 10 आकड्यावरती. 4 फलंदाज जरूर आतापर्यंत सापे संघाचे बाद झालेत. 3 षटकांचा सामना आणि त्या अनुषंगाने कुठेतरी या धावा आपल्याला कमी पाहायला मिळतात. उर्वरित चेंडूमध्ये चौकार षटकारांची मात्र अतिशबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फिंगर रोल केले होते. अगदी पाहायला गेलं तर पायच्या जवळून चेंडू जातोय. निर्धाव चेंडूचे होते सांगता. पंचांच्या इशारा येतोय. षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 आकड्यावरती. प्रति षटकामागे जर विचार केला तर 5.00च्या सरासरी धावसंख्या जोडली गेली आहे. आणि मात्र शेवटचा शिल्लक षटक अजूनही शिल्लक असेल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 10 आकड्यावरती. 4 गडी बाद सापे संघ. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेला तर हुक करण्याचा प्रयत्न जोराला स्टेटच्या दिशेने जरूर चेंडू ट्रॅव्हल झाला तत्पर मिळालेली एकच धाव. ओमकारच्या स्वरूपात जरूर आपल्या संघाचा स्वतःचा मात्र खाता खोलला गेलाय. पारस हा गोलंदाज तिसरी गोलंदाजी करतोय. धावसंख्या अजून पाहायला गेलं तर संत गतीने वाढत असताना 11 आकड्यावरती पाहायला मिळते. कुठेतरी बॅकफुटला जरूर आपल्याला पाहायला मिळतोय सापे संघ. पुन्हा एकदा फुल ऑर्लेनचा चेंडू होता. अगदी पाहायला गेला तर ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. तत्पर डायरेक्ट ऑन द स्टंप फेकी पाहायला मिळते. मिळालेली एकच धाव. मोठे फटके मात्र मारू दिले जात नाहीये. अजूनही 3 चेंडू मात्र शिल्लक असेल. 3 चेंडूमध्ये 2 षटकार जर तर नक्कीच एक चांगल्या फायटिंग स्कोअर पर्यंत पोहोचू शकते सापे संघ. परंतु अशा प्रकारचं गणित जरूर निर्माण करावं लागेल. पुन्हा एकदा फिंगर रन्स केले. बराच काल चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. अगदी पाहायला गेलं तर चांगला अनुमानाने फलंदाज होईल बाद. बॅक टू पवेलियन. मिळेल पिंपलास विपक्ष आई वज्रेश्वरी निंबवली. दोन्ही संघाच्या कडव्याला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं. लगेच टॉस केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं फार बंधनकारक असणाऱ्या स्पर्धेचे काही नियम आहेत आणि त्या अनुषंगाने मात्र दोन्ही संघांना एक ऑफिशियल कॉल असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं. दरम्यान पुन्हा एकदा अगदी पाहायला गेला तर खुला टप्प्याचा चेंडू होता. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू मात्र थांबणार नाहीये. सीमारेषा पार. हा येईल दमदार चौकार.
अखेर पाहायला गेलं तर चौकार जरूर बऱ्याच काळानंतर आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा फ्रंट फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. फर्स्ट स्लिप मध्ये चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळते. तत्पर मिळालेली एकच धाव. नक्कीच एका धावेने मात्र 3 षटकांचा वॉकी खेळ समाप्त झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर सापे संघ धावसंख्या पाहायला मिळते 17 आकड्यावरती आणि 18 धावेंची आवश्यकता असेल. अर्थातच अमनी या संघाला प्रति षटकामागे 6.00च्या सरासरी धावसंख्या जोडायची. नक्कीच पारडं जड म्हणावं लागेल अर्थातच अमने संघ. परंतु या क्रीडांगणावरती पाहायला गेलं तर कुठलीही धावसंख्या आपण सहजरित्या पार पाडू शकत नाहीये. कारण का गोलंदाजाचा जर भरणा ज्या संघामध्ये जर असेल तर नक्की तो संघ कमी धावा सुद्धा चांगल्या पद्धतीने डिफेन्स करू शकतो. निंबवली विपक्ष पिंपलास दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. निंबवली संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. पिंपलास संघाला विनंती असेल की आपण कर्णधाराला पाठवायचं. लगेच दरम्यान टॉस केला जाईल. या आयोजित केला असताना कोंढेरीकर चषक 2026 हा पर्व आणि या पर्वामधील पहिला दिवस आणि पहिला दिवस ज्या पद्धतीने सकाळ झाली त्यानंतर उद्घाटन सोहळा पार पडला. धमाकादार पद्धतीने क्रीडा नगरी सजून गेली आहे आणि त्याच अनुषंगाने 6 दिवस क्रिकेटचा महासंग्राम या नदी किनारे आपल्याला पाहायला मिळत काही शंका नाही आहे. हॅलो स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये पाहू शकता फार अनुभवी अंपायर आहेत. अगदी पाहायला गेलं तर पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील यात काही शंका नाहीये. अंडरम क्रिकेट पासून त्यांनी पंचांची भूमिका पार पाडली आणि अखेर ओरम क्रिकेट पर्यंत त्यांचा प्रवास सुखरूप राहिलाय. रुपेशजी गायकर 18 धावांचे आव्हान आहे. नक्की 6 दिवसाची टुर्नामेंट आहे. त्याच अनुषंगाने रुपेशजी गायकर 7 दिवस आपल्या स्पर्धेसाठी जरूर पाहायला मिळतात. अचूक पंचक्रोशी मधील दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात. अनेक डावपेच दोन्ही संघांना माहीत असावे अशा पद्धतीची रचना. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता फक्त हुक केलाय. चेंडू जातो फाईनल क्षेत्रामध्ये. चेंडू आणि क्षेत्रक्षमध्ये लागली होती शर्यत. अखेर चेंडू जाईल सीमारेषा पार चौकार. अखेर अंपायर पाहत आपण हिरामनजी खरकर एक अनोख्या शैलीमध्ये चौकार देताना काय अनोखा पाहायला मिळतात. अनेक स्पर्धा यांच्या माध्यमातून गाजवली जातात. जेव्हा जेव्हा कोंढेरीकरांच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित केली जाते तेव्हा मात्र नक्कीच आपल्या विभागातील अर्थातच डान्सिंग अंपायर हिरामनजी खरकर यांची नेहमी आपण भूमिका बजावताना पाहत असतो. नक्कीच इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं फार बंधनकारक असणारे आपण पहिल्याच दिवसापासून सांगत आलोय. पिंपलास संघाचा कर्णधार इथे उपस्थित नाहीये. त्याच अनुषंगाने मात्र त्यांना 2 धावांनी पॅनलाइज करण्यात येईल यात काही शंका नाहीये. जर अजून उशीर केला तर मात्र अजून धावांची पेनल्टी देण्यात येईल. कारण का स्पर्धा एक मानाची आणि सन्मानाची आपण पाहतोय. या स्पर्धेचे काही रूल्स आणि रेग्युलेशन आहेत ते प्रत्येक संघाला बंधनकारक असणार आहेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं पहिल्या राऊंड पासून आपण सांगतोय की बंधनकारक असणार आहेत आणि त्याच अनुषंगाने आई वज्रेश्वर निंबोली संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे आणि त्याच पद्धतीने 2 धावांची पॅनलाइज आपण करतोय. पुन्हा एकदा स्ट्रेट डाईव्हचा फटका. चेंडू जाईल सीमारेषा चौकार.
धावसंघ जाऊन पोहोचले 8 एकरमध्ये. अटॅकिंग फलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पुन्हा एकदा वेगाने भन्नाट वेग जरूर पाहायला मिळतोय. अगदी पाहायला गेला तर चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय आणि त्याच अनुषंगाने मिळतं निर्धाव चेंडूची वेळ सांगता. 5 चेंडू आतापर्यंत झाले. पहिला षटक मार्गस्थ असताना अजूनही पाहायला गेलं तर एक चेंडू या शतकामध्ये शिल्लक असणार आहे. प्रत्येक संघाला मात्र ऑफिशियल वॉर्निंग कॉल असेल की आपण वेळेवरती उपस्थित राहा, तर पॅनल्टीला मात्र सामोरे जावं लागेल. दरम्यान पुन्हा एकदा स्ट्रेट डाईव्हचा फटका. पॉवर बॉल मध्ये कडे सर्कल मध्ये कुठे चुका घडतात. अगोदरच पाहायला गेलं तर स्कोर आपला संघाचा फार कमी आणि त्याच अनुषंगाने अशा प्रकारच्या जर चुका होत असतील, एक एक रन फार महत्वाचे असेल आणि त्या धावा वाचवणं आपल्या संघासाठी फार महत्वाचे असतात आणि मात्र इथे चुकी होत असताना सापे संघाची आमने संघाचा नक्कीच पहिला षटक जरूर समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पाहायला मिळते 11 या आकड्यावरती. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ जरूर शिल्लक असेल आणि 7 धावेंची मात्र आवश्यकता असेल. सोपं समीकरण जरूर बनलं गेलंय. पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये नक्कीच ही दुसऱ्या राऊंडची पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. आमने विपक्ष सापे ब संघ. यानंतर दुसरा सामना आपण लगेच पाहणार आहोत. पिंपलास विपक्ष निंबवली संघ. पुन्हा एकदा बिग हिट. अगदी पाहायला गेला तर खेळाडू कक्षाच्या वरून चेंडूला फेकून दिलाय 6 धावेसाठी. बिग बिग लांब षटकार. आवश्यकता असेल. 11 चेंडू आणि 1 धाव. एक तर्फी सामना आपल्याला पाहायला मिळतोय आमने संघाच्या माध्यमातून. वाईल्ड कार्ड एंट्री जरूर या संघाला प्राप्त झाली. जेव्हा जेव्हा अनेक स्पर्धेमध्ये आपण विश्वाससर पाहत असतो की वाईल्ड कार्ड ज्या संघाला प्राप्त होत असते तो संघ नक्कीच चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करत असतो. पुन्हा एकदा फिंगर आउट केले होते परंतु अनुका स्टाईलने चेंडूला फेकून दिलाय. लागोपाठचा दुसरा षटकार विजय स्ट्रोक. नक्कीच विजय प्रयास केला अर्थातच आमने संघाने आणि हार पत्करावी लागली.